महत्वाची गोष्ट की आज वाल्मिक कराड यांच्या पत्नी मंजली कराड यांना दुसऱ्यांदा सीआयडी या ठिकाणी बोलवते आणि सीआयडीने दुसऱ्यांदा तपासाला बोलवलं म्हणजे याचा अर्थ बऱ्याच लोकांना कळतो। एकंदरीतच प्रत्येक अपडेट आम्ही देत राहू। त्यामुळे अख्ख्या राज्याचं राजकारण ढवळून निघालेलं आहे आणि त्यामुळे बीडचा माहोल बदलून गेलेला। बीडच्या हत्या प्रकरणी वेगवेगळे तपास आता सुरू झालेले आहेत। कालच्या मोर्चामुळे एक दबाव निर्माण झाला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फरार आरोपींच्या पूर्ण संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले। सीआयडी या ठिकाणी ठाण मांडून आहे। सीआयडीचे 3 टीम वेगवेगळ्या ठिकाणी काम करतायत। जे फरार संशयित आरोपी आहेत वाल्मिक कराड यांच्या पत्नीची आधी सुद्धा सीआयडीने घरी जाऊन चौकशी केली आणि आज सुद्धा त्यांना जे आहे बीडमध्ये तपासणीसाठी बोलवण्यात आलेलं। निश्चितपणे सीआयडीने आता तपासाचा फास आवळलेला आहे। त्यामुळं नेमकं काय काय होतं या तपासामध्ये आणि सीआयडी कुठल्याही पद्धतीची माहिती प्रसारमाध्यमांना देत नसते। मात्र नेमकं काय चाललंय याविषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत आमचे स्थानिक प्रतिनिधी सुरेश जाधव आहेत। सुरेश, आज पुन्हा मंजली कराड ज्या अंजली वाल्मिक कराड यांच्या पत्नी आहेत त्यांना तपासीसाठी बोलवलेलं आहे। त्यांची आधी सुद्धा चौकशी झालेली आहे। नेमकं सीआयडी त्यांच्या पत्नीवर का फोकस करते असं वाटतं? नेमकं या सगळ्या प्रकरणाचा धागधोरे जर आपण बघितले तर सगळ्यात महत्त्वाचं खंडणीचं प्रकरण या प्रकरणाच्या मुळाशी असल्याचं देखील आता सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी देखील तशा पद्धतीने अनऑफिशियली बोललेलं आहे। पण यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाल्मिक कराड हे 18-19-20 दिवसापासून फरार आहेत। तर त्यांच्या शोधाच्या अनुषंगाने आता एक कडी जी उघडायची आहे तर त्या अनुषंगाने त्या दिवशी देखील 3 तास कसून चौकशी करण्यात आली। त्यांचा मोबाईल देखील तपासण्यात आला। त्याबरोबर मोबाईलमधलं जे काही व्हॉट्सअप असेल, डेटा असेल त्या संदर्भातली देखील माहिती घेतल्याचं सूत्रांकडून माहिती मिळते। विशेष म्हणजे एकंदरीत वाल्मिक कराड यांच्या म्हणजे 2 खाजगी अंगरक्षक आहेत त्या अंगरक्षकाची देखील चौकशी करण्यात आली। खाजगी सोबतच त्यांचे जे काही पोलीस प्रशासनाने दिलेले बॉडीगार्ड होते त्यांची देखील चौकशी करण्यात आली। त्यामुळे एक वाल्मिक कराडपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टिकोनातून सीआयडी आता एक पाऊल पुढे टाकत आहे। विशेष म्हणजे आज देखील त्यांना सीआयडी वाल्मिक कराडचा जास्त शोध घेते। त्यांच्या अंगरक्षकाचे मोबाईल फॉरेन्सिक तपासणीसाठी घेतले। त्यांच्या पत्नीला या ठिकाणी बोललं जाते। त्यांचे सीडीआर काढले गेलेले। हा खंडणीच्या गुन्ह्याबद्दल तपास आहे। मूळ प्रकरण जे आहे मसाजोगचे सरपंचाचे अपहरण आणि हत्या त्यावर काय फोकस आहे का? कारण सीआयडी 3 अँगलनी काम करते। अॅट्रॉसिटी असेल, अपहरण, हत्या असेल आणि खंडणी। या प्रकरणामध्ये ज्यावेळेस पोलीस प्रशासनानं हा तपास सीआयडीकडे दिला त्यावेळेस सुरुवातीला फक्त हत्येचा तपास सीआयडी करणार होती। मात्र त्यानंतर दाखल झालेली अॅट्रॉसिटी आणि खंडणी या 3ही गुन्ह्यांचा तपास आता सीआयडी करते। आणि विशेष म्हणजे या तिन्हीची काही लिंकेज आहे का? जसं की मुख्यमंत्र्यांनी देखील अधिवेशनामध्ये सांगितलं होतं की या 3 प्रकरणाचं काही लिंकेज आहे का हे देखील तपासलं जाणार आणि त्या अनुषंगाने आता सीआयडीने आपण जर आतापर्यंत अटक केलेले आरोपी जर बघितले तर अटक केलेले 4 आरोपी आहेत। त्याच्यामध्ये जे खंडणीच्या प्रकरणातला 1 आरोपी आहे, त्याचबरोबर हत्येच्या प्रकरणातले जे आरोपी आहेत ते हत्येच्या प्रकरणातले 4 आरोपी अटक करण्यात आले आहेत आणि अॅट्रॉसिटी प्रकरणातले देखील त्यातले 3 आरोपी आहेत। त्यामुळे एकंदरीत हे सगळे जर आरोपी बघितले खंडणी, हत्या आणि अॅट्रॉसिटी या प्रकरणातील आरोपी सेम असल्याचं देखील आता सीआयडी तशा पद्धतीने तपास करते। त्यामुळे या प्रकरणाची कडी उघडत असताना जरी खंडणीचा तपास करत असले तरी सुद्धा त्यातून हत्येच्या प्रकरणातले काही नवे मुद्दे समोर येतात का हे देखील आता सीआयडी बघेल। याच्यामध्ये वाल्मिक कराड केंद्रबिंदू आहे या सगळ्या तपासाचा। वाल्मिक कराड हे 10 तारखेपर्यंत बीडमध्ये होते। 9 तारखेला सरपंचाचं अपहरण आणि हत्या झाली। 10 तारखेला वाल्मिक कराड जे आहेत ते बहुतेक मध्य प्रदेशला गेले। त्या ठिकाणी त्यांनी देवदर्शन केलं। एक जंगल सफारी सुद्धा त्यांनी केली। 13 तारखेपर्यंत त्यांचा मोबाईल सुरू होता अशी माहिती आहे। नेमकं काय म्हणजे 9, 10, 11, 12, 13 वाल्मिक कराडची मुवमेंट कशी होती? 9 तारखेला ज्यावेळेस हत्येचा गुन्हा दाखल झाला, हत्येचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आक्रमक परिस्थिती इथली होती। सरपंच आणि त्याचे जे गावातली परिस्थिती, गावातले जे नागरिक होते ते देखील आक्रमक झाले होते। त्यानंतर जरांगे पाटील यांनी देखील रस्त्यावरती ठिय्या केला आणि त्या प्रकरणात गुन्हा दाखल झाला। गुन्हा दाखल झाल्यानंतर खंडणीचा जो गुन्हा दाखल झाला तो 10 तारखेला संध्याकाळी खंडणीचा गुन्हा दाखल झाला आणि त्यानंतर वाल्मिक कराड हे मध्य प्रदेशला गेले। त्यानंतर वाल्मिक कराड हे मध्य प्रदेशला गेले आणि मध्य प्रदेशला गेल्याची जी माहिती आहे ती तशा पद्धतीने मिळते। त्यानंतर तिथलचे जे देवदर्शन होतं महाकालेश्वर, ओंकारेश्वर या ठिकाणी होत असल्याची देखील चर्चा समाज माध्यमावरती देखील आहे आणि लोक तशा पद्धतीने चर्चा करतात। त्यानंतर
मंत्रिमंडळाचा जो विस्तार झाला त्यामध्ये शपथविधी झाला आणि शपथविधी झाल्यानंतर 15 तारखेला वाल्मिक कराड यांच्या फेसबुकवरती शेवटची पोस्ट या दोनही मंत्र्यांच्या अभिनंदनाची पोस्ट आहे. त्यानंतर मात्र सोशल मीडियावरती आणि समाज माध्यमावरती त्यांची कुठलीही त्यानंतरची पोस्ट नाही. मात्र शेवटची 15 डिसेंबरची पोस्ट आहे. मग तोपर्यंत वाल्मिक कराड हे मोबाईल वापरत होते का, त्यानंतर त्यांचा मोबाईल सुरू होता का, या संदर्भात आता पोलिसांनी देखील हे करणं गरजेचं आहे. विशेष म्हणजे काल ज्या पद्धतीने सुरेश धस यांनी देखील आरोप केलेले होते की पोलीस प्रशासन काही त्यांना मदत करते, काही जे अधिकारी आहेत त्यांच्याकडे. माझं तेच म्हणणं होतं की 13 तारखेला इथल्या आधीचे जे एसपी आहेत त्यांची बदली करण्यात आलेली आहे, त्यांना आता इथून दुसरीकडे पाठवण्यात आलेलं आहे. ते स्वतः वाल्मिक कराड यांच्याशी संपर्कात होते आणि त्यांना मोबाईल बंद करण्याचा सल्ला त्यांनी दिला आधीचे एसपी. अशा पद्धतीची समाज माध्यमावरती चर्चा आहे की जे सुरुवातीचे एसपी आहेत त्यांनी देखील त्यांना सांगितलं की आता हा खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे आणि आम्हाला याचा वेगाने तपास करण्याच्या अनुषंगाने या प्रकरणात आता प्रेशर खूप मोठ्या प्रमाणात क्रिएट झालेलं आहे, त्यामुळं तुम्ही तशा पद्धतीने करा असं समाज माध्यमावरती बोललं जात आहे. एकंदरीत लोकांमध्ये तशी चर्चा देखील आहे. आणि त्यानंतर म्हणजे 15 तारखेपर्यंत जर फेसबुकवरती पोस्ट अधिकृतरित्या त्यांच्या पेजवरती जर पोस्ट टाकल्या जात असतील, म्हणजे 10 तारीख ते 15 तारीख खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर 5 दिवस पोलिसांकडे होते, ते उपलब्ध होते, त्यांचा मोबाईल चालू होता, तरी पोलिसांनी कारवाई केली नाही. बरोबर. यात आणखी मला महत्वाचा विषय सांगायचा की वाल्मिक कराड यांना 2 पोलिसांचे अंगरक्षक आहेत, बॉडीगार्ड आहेत आणि ते पोलिसांचे ते त्यांच्या देवदर्शनाला सोबत होते. त्या संदर्भात अधिकृत काही माहिती मिळाली नाही. मात्र ते 2 अंगरक्षक गुन्हा दाखल होईपर्यंत त्यांच्यासोबत होते. मग गुन्हा दाखल झाल्यानंतर सगळ्यात मोठा प्रश्न उपस्थित केला जातो की जे पोलिसांचे सरकारी अंगरक्षक आहेत त्यांच्या लक्षात ज्यावेळेस ही गोष्ट आली की अशा पद्धतीचा गुन्हा दाखल झालेला आहे, तर साहजिकच पोलीस प्रशासनाचं काम आणि ते पोलीस प्रशासनाचे जर अधिक कर्मचारी असतील तर त्यांनी वाल्मिक कराडांना अटक करणं गरजेचं होतं. अटक करायला नाही तर कमीत कमी वरिष्ठांना कळवायला पाहिजे होतं की अशा पद्धतीचा गुन्हा दाखल झालेला आहे आणि संबंधितासोबत आम्ही फिरतोय, पण या प्रकरणात काय करायचं. मग संबंधितांनी त्या प्रकरणात त्यांना काय आदेश दिले हे देखील पाहणं आणि तपासणं महत्वाचं राहणार आहे. या संपूर्ण सुरेश, याच्यामध्ये विषय असा आहे की अनेक गोष्टी समाज माध्यमांवर फिरतायत, त्याच्यातल्या काही खऱ्या असतील नसतील आपण तो दावा नाही करत आहे, परंतु ज्यावेळेस संतोष देशमुख सरपंचांना मारहाण केली जात होती, त्यांना अमानुष मारहाण करत होती, तिथून व्हिडिओ कॉल करून कुणाला तरी त्याला मारहाण कशी होते हे वरच्या लोकांना दाखवलेलं आहे. ते वाल्मिक कराडांना दाखवल्याची चर्चा आहे, याबद्दल काय सत्यता आहे? जी पोलीस तपासामध्ये देखील तशा पद्धतीने आता सीआयडी देखील तसा तपास करते आणि मुख्यमंत्र्यांनी देखील आम्ही एआयच्या माध्यमातून याचा तपासाचा उलगडा करतोय आणि राज्यामध्ये पहिल्यांदा याच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये एआयचा वापर केला जाणार आहे हे देखील सांगितलंय. त्यामुळं ज्यांना कुणाला व्हिडिओ कॉल केला होता का व्हिडिओ पाठवला होता आणि तो जर डिलीट केला असेल तर तो डेटा कशा पद्धतीने आणता येईल यासाठी एआयचा वापर केला जाणार आहे. त्यामुळं जे सांगितलं जात आहे, ज्या पद्धतीने जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी देखील सांगितलं की व्हिडिओ कॉल करून दाखवलं गेलं की अशा पद्धतीने हा माफी मागतोय, अशा पद्धतीने याला आम्ही मारतोय, हे देखील दाखवलं गेल्याचं जे लोकप्रतिनिधी आहेत त्यामध्ये बरेच लोकप्रतिनिधी आहेत, खासदार आहेत, आमदार आहेत, यांनी देखील ही गोष्ट सांगितली होती. त्यामुळे लोकांमधली जी चर्चा आहे आता ती तपासामधून प्रत्यक्ष समोर येणार आहे आणि तपासामध्ये तर तशा पद्धतीने आता सीआयडीने आता प्रत्येकाचे मोबाईल जप्त केलेले आहेत. त्या मोबाईलचा डेटा जे आरोपी आहेत त्यांचे देखील मोबाईल आता तशा पद्धतीने जप्त करून त्याचा देखील डेटा काढण्याचा प्रयत्न केला जातोय. विशेष म्हणजे या प्रकरणामध्ये जो मुख्य आरोपी समजला जातो सुदर्शन घुले, तो सुदर्शन घुले अद्याप फरार आहे आणि सुदर्शन घुलेच्या मोबाईलवरून अशा पद्धतीने व्हिडिओ कॉल झाल्याचं देखील आता जी चर्चा आहे तशा पद्धतीने. त्यामध्ये आणखी आहे की जे आरोपित आता ताब्यात आहेत पोलिसांच्या, असं सुद्धा म्हटलं जात आहे, अनेक लोकांशी मी सुद्धा बोल, त्यांनी एक चापट सुद्धा मारलेली नाही संतोष देशमुखला, जे आरोपी ताब्यात आहेत, खरे आरोपी पळून गेले. मात्र ज्या आरोपींना अटक केली गेली त्यापैकी जे 3 जण उपस्थित होते तिथं होते ते त्या ठिकाणी होते आणि मारहाणीच्या संदर्भात आता पोलिसांकडे जो जबाब आलेले आहेत आतापर्यंत त्या जबाबामध्ये त्यांनी देखील आम्ही त्या स्पॉटवरती होतो हे कबूल केलेलं आहे. मारहाणीच्या संदर्भामधलं अधिकृतरित्या तशा पद्धतीने अद्यापर्यंत कुठली माहिती बाहेर आलेली नाही. मात्र मारहाण करत असताना ज्या पद्धतीने अमानुष पद्धतीने मारहाण केली, तब्बल 3 तास टॉर्चर करून मारलं गेलं आणि ज्या पीएमचा रिपोर्ट आला होता तर त्या पीएमच्या रिपोर्टमध्ये देखील मृत्यूचं जे कारण सांगितलं गेलं होतं ते मल्टिपल इंजुरी आणि परत मल्टिपल इंजुरी नंतर जे खूप मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आणि 1.5 लिटर रक्त त्याच्या शरीरामध्ये साचलेलं होतं आणि त्यामुळं त्याचा शॉकमध्ये जाऊन मृत्यू झाला. हे पीएमच्या रिपोर्टमध्ये जो त्यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला त्या रिपोर्टमध्ये अशा पद्धतीने होतं. म्हणजे मारहाण ही 1 तास नव्हे 2 तास नव्हे तर 3 तास टॉर्चर करून मारली गेली होती आणि एक जण तशा पद्धतीने मारू शकत नाही. ज्या पद्धतीने 7 जणांची नावं केली जातात त्यामध्ये हत्येचा कट रचण्याचा जो आरोप आहे तो विष्णू चाटेवरती आहे. मात्र हत्येच्या प्रत्यक्ष स्पॉटवरती असलेले 6 आरोपी होते आणि एका स्कॉर्पिओ गाडीमध्ये हे सगळेजण त्या ठिकाणी होते. त्यामुळे साहजिकच एक जणांनी तर एवढं अमानुष पद्धतीने मारू शकत असेल. बरं, एक आता सगळ्यांना उत्सुकता आहे की वाल्मिक कराड कुठे आहेत? तुमचं सुद्धा त्यांच्याशी संवाद असा ॲज अ पत्रकार, मी सुद्धा वाल्मिक कराडांशी अनेकदा बोललेलो ॲज अ पत्रकार. कुठे जाऊ शकतात? एक तर एमपी मध्ये बॉर्डरला असू शकतात असं म्हणतायत, किंवा एमपी मध्ये असू शकतात किंवा कर्नाटकमध्ये आपल्या
परळी बीड जिल्ह्यातले बरेच ऊसतोड टोळ्या तिकडे गेलेले आहेत. त्यांच्या टोळीमध्ये सुद्धा ते लपून बसले असतील असं म्हणतात. एक अंदाज, आपण काय पोलीस नाही, सीआयडी नाही किंवा इन्व्हेस्टिगेशन एजन्सीज नाहीत, अंदाज काय असू शकतो? आतापर्यंत ज्या पद्धतीने समाज माध्यमावरती देखील काल सुरेश धसांनी बजरंग सोनवणे सुद्धा सांगत असताना दावा केला होता की वाल्मिक कराड कुठे आहेत, त्यांच्या घरातच आहेत. म्हणजे दावा कोण कशा पद्धतीने करते हे तर वेगळं आहे. सुरेश धसांचं म्हणणं आहे की ते काही जणांचं म्हणणं होतं की नागपूरच्या बंगल्यामध्ये आहेत. म्हणजे नागपूरला अधिवेशन सुरू होतं, अधिवेशन कालावधीमध्ये वाल्मिक कराड तिथंच होते, अशा पद्धतीने देखील काही जणांचं म्हणणं आहे. तर काही जणांचं म्हणणं आहे की ते पुण्याला आहेत. आणि त्यानंतर आता ज्या काही समोर माहिती येतात ते मध्य प्रदेशमध्ये सुरुवातीच्या कालावधीमध्ये ते देवदर्शनाला गेले होते. त्या संदर्भात त्यांचे फोटो सुद्धा होते की ते देवदर्शनाला मध्य प्रदेशमध्ये ओंकारेश्वरचं आणि महाकालेश्वराचं दर्शन त्यांनी त्या उज्जैनमध्ये त्या ठिकाणी घेतलं होतं. हे देखील त्या ठिकाणी माहिती होतं. मात्र त्यानंतर जे आता सांगितलं जातं की ते कुठं आहेत, तर कर्नाटकमध्ये आपण जसं की आता म्हणतो की ऊसतोड मजुरांच्या टोळ्या खूप मोठ्या प्रमाणात कर्नाटकमध्ये आहेत. त्याचबरोबर जे मुकादम आहेत त्यांचे मुकादमाचे संपर्क तिथल्या कारखान्याशी तिथले जे व्यवस्थापन आहे ते सगळ्या टोळ्यांशी वाल्मिक कराड यांचे संबंध सुद्धा खूप सलोख आहेत. चांगल्या सलोख्याचे संबंध आहेत. का तर अडी अडचणीमध्ये वाल्मिक कराड त्यांना सहकार्य करत होते असं त्या मुकादमांचं सुद्धा म्हणणं आहे. त्यामुळे मुकादमाच्या संपर्कातून जर ते तिकडे थांबलेले असतील तर ते सुद्धा पोलिसांना पाहावं लागणार आहे. विशेष म्हणजे मध्य प्रदेशचं कनेक्शन जर आपण बघितलं तर वाल्मिक कराडांच्या संदर्भात दुसरी एक बाजू आपण पाहणं गरजेचं आहे. का तर वाल्मिक कराड हे महादेवाचे शिवशंभूचे भक्त आहेत, निस्सिम भक्त आहेत. आणि आपण परळी वैद्यनाथमध्ये देखील पाहिलं तर परळी वैद्यनाथला सजवणं असेल महाशिवरात्रीमध्ये, त्याचबरोबर श्रावण सोमवार, त्या सगळ्यामध्ये त्यांचं कॉन्ट्रीब्युशन असायचं. त्यानंतर जे दर्शनाला गेलेले होते तर उज्जैन महाकालेश्वर, मग असा कयास लढवला एमपीमध्ये ते असतील अशा पद्धतीचा कयास लढवला जातो. निश्चितपणे आपण बघितलं की स्थानिक प्रतिनिधी आहेत, त्यांना या प्रत्येक घटनेची अपडेट त्यांच्याकडे असते. या प्रकरणामध्ये आता सीआयडी असेल, पोलीस असेल, कारवाई केल्याशिवाय यांच्याकडे पर्याय नाही. कारण आता एवढा लोक रस्त्यावर उतरले, मुख्यमंत्री सुद्धा यामध्ये सक्रिय झालेले आहेत आणि लोकांचा आक्रोश सुद्धा आहे. त्यामुळे वाल्मिक कराड हे संशयित आरोपी आहेत, त्यांना अटक करणं आता क्रमप्राप्त आहे. दुसरी सुद्धा या ठिकाणी शक्यता बोलली जाते की वाल्मिक कराड हे स्वतः शरण जाऊ शकतात येत्या 24 ते 48 तासामध्ये. कारण मुख्यमंत्र्यांनी आता संपत्ती जप्तीचे आदेश दिल्यामुळे त्यांच्याकडे पर्याय राहिलेला नाही. आता नेमकं वाल्मिक कराड कुठं आहे तर मध्य प्रदेशमध्ये असू शकतात. कारण 13 तारखेला त्यांचा मोबाईल मध्य प्रदेशातील एका जंगल सफारीमध्ये असताना बंद झालेला आहे. त्यानंतर दुसरी शक्यता सुद्धा आहे की कर्नाटकच्या बॉर्डर एरियामध्ये ते असू शकतात. कारण त्या ठिकाणी बीड जिल्ह्यातील बरेच टोळ्या गेलेल्या आहेत ऊसतोड कामगारांच्या आणि त्या ऊसतोड कामगारांना सतत मदत करत होते वाल्मिक कराड अशी सुद्धा माहिती येते. त्यामुळं ते त्यांच्या टोळ्यांमध्ये सुद्धा असू शकतात. निश्चित आता ही फक्त पत्रकार म्हणून ही आमची माहिती आहे, आमच्याकडे ठोस पुरावे वगैरे काही नाही आहे. निश्चित आता सीआयडी असेल, पोलीस असेल, या सगळे यंत्रणा ज्या आहेत, तपास यंत्रणा यामध्ये कामाला लागलेल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आज वाल्मिक कराड यांच्या पत्नी मंजली कराड यांना दुसऱ्यांदा सीआयडी या ठिकाणी बोलवते आणि सीआयडीने दुसऱ्यांदा तपासाला बोलवलं म्हणजे याचा अर्थ बऱ्याच लोकांना कळतो. एकंदरीतच प्रत्येक अपडेट आम्ही देत राहू. त्यामुळं अख्ख्या राज्याचं राजकारण ढवळून निघालेलं आहे आणि त्यामुळं बीडचा माहोल बदलून गेलेला आहे. बीडच्या हत्या प्रकरणी वेगवेगळे तपास आता सुरू झालेले आहेत. कालच्या मोर्चामुळं एक दबाव निर्माण झाला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फरार आरोपींच्या पूर्ण संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले. सीआयडी या ठिकाणी ठाण मांडून आहे. सीआयडीचे 3 टीम वेगवेगळ्या ठिकाणी काम करतायत. जे फरार संशयित आरोपी आहेत वाल्मिक कराड यांच्या पत्नीची आधी सुद्धा सीआयडीने घरी जाऊन चौकशी केली आणि आज सुद्धा त्यांना जे आहे बीडमध्ये तपासणीसाठी बोलवण्यात आलेलं आहे. निश्चितपणे सीआयडीने आता तपासाचा फास आवळलेला आहे. त्यामुळं नेमकं काय काय होतं या तपासामध्ये आणि सीआयडी कुठल्याही पद्धतीची माहिती प्रसारमाध्यमांना देत नसते. मात्र नेमकं काय चाललंय याविषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत आमचे स्थानिक प्रतिनिधी सुरेश जाधव आहेत. सुरेश, आज पुन्हा मंजली कराड, ज्या अंजली वाल्मिक कराड यांच्या पत्नी आहेत, त्यांना तपासणीसाठी बोलवलेलं आहे. त्यांची आधी सुद्धा चौकशी झालेली आहे. नेमकं सीआयडी त्यांच्या पत्नीवर का फोकस करते असं वाटतं? नेमकं या सगळ्या प्रकरणाचा धागा जर आपण बघितले तर सगळ्यात महत्त्वाचं खंडणीचं प्रकरण या प्रकरणाच्या मुळाशी असल्याचं देखील आता सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी देखील तशा पद्धतीने अनऑफिशियली बोललेलं आहे. पण यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाल्मिक कराड हे 18-19-20 दिवसापासून फरार आहेत. तर त्यांच्या शोधाच्या अनुषंगाने आता एक कडी जी उघडायची आहे तर त्या अनुषंगाने त्या दिवशी देखील 3 तास कसून चौकशी करण्यात आली. त्यांचा मोबाईल देखील तपासण्यात आला. त्याबरोबर मोबाईलमधलं जे काही व्हॉट्सअप असेल
डेटा असेल त्या संदर्भातली देखील माहिती घेतल्याचं सूत्रांकडून माहिती मिळते. विशेष म्हणजे एकंदरीत वाल्मिक कराड यांच्या म्हणजे दोन खाजगी अंगरक्षक आहेत त्या अंगरक्षकाची देखील चौकशी करण्यात आली. खाजगी सोबतच त्यांचे जे काही पोलीस प्रशासनाने दिलेले बॉडीगार्ड होते त्यांची देखील चौकशी करण्यात आली. त्यामुळे एक वाल्मिक कराडपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टिकोनातून सीआयडी आता एक पाऊल पुढे टाकत आहे. विशेष म्हणजे आज देखील त्यांना सीआयडी वाल्मिक कराडचा जास्त शोध घेते. त्यांच्या अंगरक्षकाचे मोबाईल फॉरेन्सिक तपासणीसाठी घेतले. त्यांच्या पत्नीला या ठिकाणी बोललं जाते. त्यांचे सीडीआर काढले गेलेले. हा खंडणीच्या गुन्ह्याबद्दल तपास आहे. मूळ प्रकरण जे आहे मसाजोगचे सरपंचाचे अपहरण आणि हत्या त्यावर काय फोकस आहे का? कारण सीआयडी 3 अँगलनी काम करते. अॅट्रॉसिटी असेल, अपहरण, हत्या असेल आणि खंडणी. या प्रकरणामध्ये ज्यावेळेस पोलीस प्रशासनानं हा तपास सीआयडीकडे दिला त्यावेळेस सुरुवातीला फक्त हत्येचा तपास सीआयडी करणार होती. मात्र त्यानंतर दाखल झालेली अॅट्रॉसिटी आणि खंडणी या तीनही गुन्ह्यांचा तपास आता सीआयडी करते. आणि विशेष म्हणजे या तिन्हीची काही लिंकेज आहे का? जसं की मुख्यमंत्र्यांनी देखील अधिवेशनामध्ये सांगितलं होतं की या तिन्ही प्रकरणाचं काही लिंकेज आहे का हे देखील तपासलं जाणार. आणि त्या अनुषंगाने आता सीआयडीने आपण जर आतापर्यंत अटक केलेले आरोपी जर बघितले तर अटक केलेले 4 आरोपी आहेत. त्याच्यामध्ये जे खंडणीच्या प्रकरणातला 1 आरोपी आहे. त्याचबरोबर हत्येच्या प्रकरणातले जे आरोपी आहेत ते हत्येच्या प्रकरणातले 4 आरोपी अटक करण्यात आले आहेत. आणि अॅट्रॉसिटी प्रकरणातले देखील त्यातले 3 आरोपी आहेत. त्यामुळे एकंदरीत हे सगळे जर आरोपी बघितले खंडणी, हत्या आणि अॅट्रॉसिटी या प्रकरणातील आरोपी सेम असल्याचं देखील आता सीआयडी तशा पद्धतीने तपास करते. त्यामुळे या प्रकरणाची कडी उघडत असताना जरी खंडणीचा तपास करत असले तरी सुद्धा त्यातून हत्येच्या प्रकरणातले काही नवे मुद्दे समोर येत आहेत का हे देखील आता सीआयडी बघेल. याच्यामध्ये वाल्मिक कराड केंद्रबिंदू आहे या सगळ्या तपासाचा. वाल्मिक कराड हे 10 तारखेपर्यंत बीडमध्ये होते. 9 तारखेला सरपंचाचं अपहरण आणि हत्या झाली. 10 तारखेला वाल्मिक कराड जे आहेत ते बहुतेक मध्य प्रदेशला गेले. त्या ठिकाणी त्यांनी देवदर्शन केलं. एक जंगल सफारी सुद्धा त्यांनी केली. 13 तारखेपर्यंत त्यांचा मोबाईल सुरू होता अशी माहिती आहे. नेमकं काय म्हणजे 10, 11, 12, 13 वाल्मिक कराडची मुवमेंट कशी होती? 9 तारखेला ज्यावेळेस हत्येचा गुन्हा दाखल झाला, हत्येचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आक्रमक परिस्थिती घेतली होती. सरपंच आणि त्याचे जे गावातली परिस्थिती, गावातले जे नागरिक होते ते देखील आक्रमक झाले होते. त्यानंतर जरांगे पाटील यांनी देखील रस्त्यावरती ठिय्या केला आणि त्या प्रकरणात गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल झाल्यानंतर खंडणीचा जो गुन्हा दाखल झाला तो 10 तारखेला संध्याकाळी खंडणीचा गुन्हा दाखल झाला. आणि त्यानंतर वाल्मिक कराड हे मध्य प्रदेशला त्यानंतर वाल्मिक कराड हे मध्य प्रदेशला गेले आणि मध्य प्रदेशला गेल्याची जी माहिती आहे ती तशा पद्धतीने मिळते. त्यानंतर तिथलचे जे देवदर्शन होतं महाकालेश्वर, ओंकारेश्वर या ठिकाणी होत असल्याची देखील चर्चा समाज माध्यमावरती देखील आहे आणि लोक तशा पद्धतीने चर्चा करतात. त्यानंतर मंत्रिमंडळाचा जो विस्तार झाला त्यामध्ये शपथविधी झाला आणि शपथविधी झाल्यानंतर 15 तारखेला वाल्मिक कराड यांच्या फेसबुकवरती शेवटची पोस्ट या दोनही मंत्र्यांच्या अभिनंदनाची पोस्ट आहे. त्यानंतर मात्र सोशल मीडियावरती आणि समाज माध्यमावरती त्यांची कुठलीही त्यानंतरची पोस्ट नाही. मात्र शेवटची 15 डिसेंबरची पोस्ट आहे. मग तोपर्यंत वाल्मिक कराड हे मोबाईल वापरत होते का? त्यानंतर त्यांचा मोबाईल सुरू होता का? या संदर्भात आता पोलिसांनी देखील हे करणं गरजेचं आहे. विशेष म्हणजे काल ज्या पद्धतीने सुरेश धस यांनी देखील आरोप केलेले होते की पोलीस प्रशासन काही त्यांना मदत करते, काही जे अधिकारी आहेत त्यांच्याकडे. माझं तेच म्हणणं होतं की 13 तारखेला इथल्या आधीचे जे एसपी आहेत त्यांची बदली करण्यात आलेली, त्यांना आता इथून दुसरीकडे पाठवण्यात आलेलं आहे. ते स्वतः वाल्मिक कराड यांच्याशी संपर्कात होते आणि त्यांना मोबाईल बंद करण्याचा सल्ला त्यांनी दिला आधीचे एसपी. अशा पद्धतीची समाज माध्यमावरती चर्चा आहे की जे सुरुवातीचे एसपी आहेत त्यांनी देखील त्यांना सांगितलं की आता हा खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे आणि आम्हाला याचा वेगाने तपास करण्याच्या अनुषंगाने या प्रकरणात आता प्रेशर खूप मोठ्या प्रमाणात क्रिएट झालेलं आहे. त्यामुळं तुम्ही तशा पद्धतीने करा असं समाज माध्यमावरती बोललं जात आहे. एकंदरीत लोकांमध्ये तशी चर्चा देखील आहे. आणि त्यानंतर म्हणजे 15 तारखेपर्यंत जर फेसबुकवरती पोस्ट अधिकृतरित्या त्यांच्या पेजवरती जर पोस्ट टाकल्या जात असतील म्हणजे 10 तारीख ते 15 तारीख खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर 5 दिवस पोलिसांकडे होते, ते उपलब्ध होते, त्यांचा मोबाईल चालू होता तरी पोलिसांनी कारवाई केली. बरोबर. यात आणखी मला महत्वाचा विषय सांगायचा की वाल्मिक कराड यांना 2 पोलिसांचे अंगरक्षक आहेत, बॉडीगार्ड आहेत आणि ते पोलिसांचे त्यांच्या देवदर्शनाला सोबत होते. त्या संदर्भात अधिकृत काही माहिती मिळाली नाही. मात्र ते 2 अंगरक्षक गुन्हा दाखल होईपर्यंत त्यांच्यासोबत होते. मग गुन्हा दाखल झाल्यानंतर सगळ्यात मोठा प्रश्न उपस्थित केला जातो की जे पोलिसांचे सरकारी अंगरक्षक आहेत त्यांच्या लक्षात ज्यावेळेस ही गोष्ट आली की अशा पद्धतीचा गुन्हा दाखल झालेला आहे तर साहजिकच पोलीस प्रशासनाचं काम आणि ते पोलीस प्रशासनाचे जर अधिक कर्मचारी असतील तर त्यांनी वाल्मिक कराडांना अटक करणं गरजेचं होतं. करायला नाही तर कमीत कमी वरिष्ठांना कळवायला पाहिजे होतं की अशा पद्धतीचा गुन्हा दाखल झालेला आहे आणि संबंधितासोबत आम्ही फिरतोय. पण या प्रकरणात काय करायचं? मग संबंधितांनी त्या प्रकरणात त्यांना काय आदेश दिले हे देखील पाहणं आणि तपासणं महत्वाचं राहणार आहे. संपूर्ण सुरेश, याच्यामध्ये विषय असा आहे की अनेक गोष्टी समाज माध्यमांवर फिरतायत, त्याच्यातल्या काही खऱ्या असतील नसतील आपण तो दावा नाही करत आहे. परंतु ज्यावेळेस संतोष देशमुख सरपंचांना मारहाण केली जात होती, त्यांना अमानुष मारहाण करत होती,
तिथून व्हिडिओ कॉल करून कुणाला तरी त्याला मारहाण कशी होते हे वरच्या लोकांना दाखवलेलं आहे. ते वाल्मिक कराडांना दाखवल्याची चर्चा आहे. याबद्दल काय सत्यता आहे? जी पोलीस तपासामध्ये देखील तशा पद्धतीने आता सीआयडी देखील तसा तपास करते आणि मुख्यमंत्र्यांनी देखील आम्ही एआयच्या माध्यमातून याचा तपासाचा उलगडा करतोय आणि पहिल्यांदा राज्यामध्ये याच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये एआयचा वापर केला जाणार आहे हे देखील सांगितलंय. त्यामुळं ज्यांना कुणाला व्हिडिओ कॉल केला होता का व्हिडिओ पाठवला होता आणि तो जर डिलीट केला असेल तर तो डेटा कशा पद्धतीने आणता येईल यासाठी एआयचा वापर केला जाणार आहे. त्यामुळं जे सांगितलं जात आहे, ज्या पद्धतीने जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी देखील सांगितलं की व्हिडिओ कॉल करून दाखवलं गेलं की अशा पद्धतीने हा माफी मागतोय, अशा पद्धतीने याला आम्ही मारतोय, हे देखील दाखवलं गेल्याचं जे लोकप्रतिनिधी आहेत त्यामध्ये बरेच लोकप्रतिनिधी आहेत, खासदार आहेत, आमदार आहेत, यांनी देखील ही गोष्ट सांगितली होती. त्यामुळे लोकांमधली जी चर्चा आहे आता ती तपासामधून प्रत्यक्ष समोर येणार आहे आणि तपासामध्ये तर तशा पद्धतीने आता सीआयडीने आता प्रत्येकाचे मोबाईल जप्त केलेले आहेत. त्या मोबाईलचा डेटा जे आरोपी आहेत त्यांचे देखील मोबाईल आता तशा पद्धतीने जप्त करून त्याचा देखील डेटा काढण्याचा प्रयत्न केला जातोय. विशेष म्हणजे या प्रकरणामध्ये जो मुख्य आरोपी समजला जातो सुदर्शन घुले, तो सुदर्शन घुले अद्याप फरार आहे आणि सुदर्शन घुलेच्या मोबाईलवरून अशा पद्धतीने व्हिडिओ कॉल झाल्याचं देखील आता जी चर्चा आहे तशा पद्धतीने त्याच्यामध्ये आणखी आहे की जे आरोपीत आता ताब्यात आहेत पोलिसांच्या, असं सुद्धा म्हटलं जातंय. अनेक लोकांशी मी सुद्धा बोल, त्यांनी एक चापट सुद्धा मारलेली नाही संतोष देशमुखला, जे आरोपी ताब्यात आहेत. खरे आरोपी पळून गेले. मात्र ज्या आरोपींना अटक केली गेली त्यापैकी जे 3 जण उपस्थित होते तिथं होते ते त्या ठिकाणी होते आणि मारहाणीच्या संदर्भात आता पोलिसांकडे जो जबाब आलेले आहेत आतापर्यंत त्या जबाबामध्ये त्यांनी देखील आम्ही त्या स्पॉटवरती होतो हे कबूल केलेलं आहे. मारहाणीच्या संदर्भामधलं अधिकृतरित्या तशा पद्धतीने अद्यापर्यंत कुठली माहिती बाहेर आलेली नाही. मात्र मारहाण करत असताना ज्या पद्धतीने अमानुष पद्धतीने मारहाण केली, तब्बल 3 तास टॉर्चर करून मारलं गेलं आणि ज्या पीएमचा रिपोर्ट आला होता तर त्या पीएमच्या रिपोर्टमध्ये देखील मृत्यूचं जे कारण सांगितलं गेलं होतं ते मल्टिपल इंजुरी आणि परत मल्टिपल इंजुरी नंतर जे खूप मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आणि 1.5 लिटर रक्त त्याच्या शरीरामध्ये साचलेलं होतं आणि त्यामुळं त्याचा शॉकमध्ये जाऊन मृत्यू झाला. हे पीएमच्या रिपोर्टमध्ये जो त्यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला त्या रिपोर्टमध्ये अशा पद्धतीने होतं. म्हणजे मारहाण ही 1 तास नव्हे, 2 तास नव्हे, तर 3 तास टॉर्चर करून मारली गेली होती आणि एक जण तशा पद्धतीने मारू शकत नाही. ज्या पद्धतीने 7 जणांची नावं केली जातात त्यामध्ये हत्येचा कट रचण्याचा जो आरोप आहे तो विष्णू चाटेवरती आहे. मात्र हत्येच्या प्रत्यक्ष स्पॉटवरती असलेले हे 6 आरोपी होते आणि एका स्कॉर्पिओ गाडीमध्ये हे सगळेजण त्या ठिकाणी होते. त्यामुळे साहजिकच एक